हरे 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 कृष्ण 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 पुंडलीकावरदे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजचा नवीन वर्षाचा दिवस आणि गुढीपाडवा. गुढीपाडव्याबद्दल प्रत्येकाने सांगितलं. आज जो काय आपला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, हरिभक्तपरायण गुरुवर्य कुणाल महाराज म्हात्रे, आनंदाचीच बाब आहे. कारण मी पण त्यांच्याच गावातला आहे, पण सगळे खोरे आहेत. आणि पाटी एकदा का पाटी भरली का तिच्यावर आपल्याला काही लिहिता येत नाही. बरोबर आहे ना. पहिल्यांदा मी ओवी घेतो. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणत होतले आणि आत्मस्वरूपी घातले हरून या रोवून या. जवळ समुद्री लवण न पडे मग ते अल्प वेगळे आवडे मग ते होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. मला सांगायचं काय, जेणे भ्रांतीपासून हिरतले. माणसाला अनेक प्रकारच्या भ्रांती झालेल्या आहेत आणि या भ्रांतीतून बाहेर काढण्याचा यामध्ये एकमेव मार्ग आणि तो ज्ञानोबारे आपल्याला स्पष्टपणे सांगतात. ज्ञानोबा स्पष्टपणे सांगतात आपल्याला की तुमची भ्रांती घालवायची असेल तो गुरुवाक्य म्हणा धुतले. बरोबर आहे ना. दुसरं कशाने धुता येत नाही बरं का. तुम्ही तीर्थाला जा, अजून कुठे जा, अजून कुठले पण तुम्ही मंत्र घ्या. कारण सर्व मंत्रांचा राजा कोण काय आहे, नाम आहे. आणि त्या राजाला कोणी विचारत नाही. सगळे प्रजेलाच घेऊन बसल्यात. अनेक प्रकारचे लोकांनी काय स्वतःचे मंत्र तयार केले आहेत महाराज. आणि जेव्हा आम्ही दिव्याला तुमच्याकडे येतो महाराज, तेव्हा तुम्ही जेव्हा मूळ संकल्पाकडे जाता, जेव्हा मुख्य महाविष्णू चैतन्य तिथे गेल्यानंतर आमच्या अंगामध्ये शहारे भरतात का. आपण कुठेतरी डायरेक्ट कनेक्टर होतो आणि त्याच्याने सगळ्या अंगामध्ये काय होतं. कारण आपल्याकडे ते तत्व आहे जे आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा यांनी सगळ्यांनी तत्व पेरलेलं आपल्याकडे. आणि तत्वाचं कोणालाच कळत नाही. आपण तत्वाचं बोलायला गेलो की लोक आपल्याला भांडायला उठतात. आणि ते गुरुलाच गुरु समजतात. गुरु हे तत्व आहे. गुरु काय आहे, गुरु हे तत्व आहे. आणि ते तत्व प्रत्येकाच्या रोमामध्ये चालू आहे. रोम रोम भजन करतो. 18 पद्म वानर करीती भुभुकार. आणि अयोध्येशी आले दशरथ कुमार. म्हणजे कोण, रामाला की नाही. 18 पद्म वानर म्हणजे कोण. अहो 18 पद्म वानर आपल्याकडे केसच आपल्या अंगावर 3.5 कोटी. ते ज्यावेळेला अनुग्रह दिला जातो त्यावेळेला आपलं रोम रोम भजन करतो. आणि अनुभूती येणं म्हणजे परमार्थ आहे. नगरी होय बघा, नगरी पूर्णपणे भरून जातो नामस्मरणाने. प्रत्येक रोम रोम भजन करतो आपला. आणि रोम रोम जोपर्यंत भजन करत नाही आपला, तोपर्यंत आपल्याकडे भजन चालू झालं आहे. आपला प्रत्येक माणसाचा भ्रम आहे. प्रत्येक क्षणाला अखंड नखशिकांत नामस्मरण चालू होतं मला. आणि रात्रभर चालतं बरं का. नुसता एक पल नाही, अखंड रात्रभर नाम चालतो. आणि ज्यावेळेला आपल्या नाभी आपली जोडली जाते, त्यावेळेला सर्व अंगामध्ये नाभीचा जो चक्र आहे तो कोणता आहे महाराज, अग्निचक्र. बरोबर ना. मग एकदा का अग्नी पेटली मग त्याच्यामध्ये काही पण टाकलं तर राहील का, राहील का मला सांगा. मग सगळीचे सगळं आत्तापर्यंत
जे काय माणसाच्याकडनं पापं झालेत क्षणार्धात त्याचा नाश होतो. क्षणार्धात ही अनुभूती येणं म्हणजे परमार्थ आहे. आणि त्या अनुभूतीला प्रत्येकाने उतरायला पाहिजे. आम्हाला तशी अनुभूती आली आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये पडलो. नाही तर मी पण इकडे वळणारा माणूस नव्हतो. खरोखरच नव्हतो. कारण जे काय बाहेरनं आम्ही ज्ञान ऐकायचं ते आम्हाला खरं वाटायचं, पण ते खरं नाही महाराज. आपल्याकडे जो टीकात्मक चालतो त्याचं कारण ते आहे की अनुभूती लोक सांगताना कोणाला तरी तो धक्का बसतो. अनुभव सांगताना कोणाला तरी धक्का बसतो ना. ज्याच्याकडे नाही त्याला धक्का बसतो ना, आहे की नाही. जिने वेदना सहन केलेल्या आहेत, डोहाले लागलेत, पण डोहाल्याचे लगेच सांगतो की नाही, तसं डोहाले जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे सांगता येत नाही. म्हणून समर्थ रामदासांनी हे जो लक्षार्थ अनुभवणे, याचं वाच्यार्थ नाही बोलणे, वाचेचं कामच नाही सांगितलंय. तरी अवधान एकलेची दिजे मग सर्व सुखाशी ज्ञानभरात तेच सांगतो ना. तुमचं लक्ष द्या तिथे. लक्ष ठेवणं म्हणजे परमार्थ आहे. सांगणं म्हणजे परमार्थ नाही. वाचणं म्हणजे परमार्थ नाही. कीर्तन करणं म्हणजे परमार्थ नाही आहे. कीर्तन तेच आहे की अखंड आपला जो श्वास जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवून राहणे, तोच कीर्तन सांगितलं आहे. आणि त्याच्याने काय होतं, कीर्तन चांग होय अंगा हरिरूप होतो. म्हणून याचं लक्षांशी अनुभवणे, याचं वाच्यार्थ नाही बोलणे. मुख्य अनुभवाची खूण आहे. वाच्याग्रता काय काम आहे. ज्याचं परा पश्यंती मध्यमा वैखरी, ज्याचं ओसरती चारी, त्याचे शब्द कळा कुसरी कोण. शब्दांचं काय काम तिथे. शब्द फलकट, शब्दभूस आहेत, शब्द फलकट आहेत. शब्दांचं कामच नाही. फक्त एकच शब्द महावाक्याचा उपदेश भला, त्याचा शेवटीला जप नाही बोललं सांगितलं. काय सांगितलंय, जप पण ना सांगितला. अनुर्वाच्य काय आहे ते, अनुर्वाच्य, ज्याचं वाचेचं काम नाही. म्हणून समर्थ रामदासांनी पहिल्यांदाच लिहिले, समाधान पुस्तक आहे बोली जायचे नाही, मुख्याने गुल खादला गोडीने सांगायला. सगळेच मुख्य आहेत हो, आणि मुखाच व्हावा लागतो. इथं गोडी फक्त बघा, ब्रह्मरसाची गोडी चाखता यायला पाहिजे. आणि ती एकदा आपण चाखली का आपल्याला त्याची आवड निर्माण होतो. म्हणून हे तो काय, एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा. आघात होतात माणसाला आणि एकांतामध्ये जावा लागतो. एकांतामध्ये गेल्यानंतर हे अनुभव येतो. पण बाहेरचे बाकीचे जे लोक आहेत एकांतामध्ये कोणी जात नाही. फक्त सांगण्याच्या भूमिकेमध्ये आहेत, ऐकण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. आयुष्यभर तेच चाललं आहे. एका ठिकाणी मी बोललो चांगल्या ह्याच्यामध्ये प्रवचनामध्ये, म्हटलं अधिष्ठान आपल्या आतमध्ये आहे आणि त्या अधिष्ठानाची पूजा कशी करायची ते सांगणारे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, आमचे पांडुरंग देवेकर बाबा, हे सगळे बाबा आले. त्याने आम्हाला सांगितलं. तर मग एकाने मला प्रश्न केला उभारेलो, तुमच्याकडे अधिष्ठान नाही का. म्हटलं आहे ना आमच्याकडे. मग त्याची पूजा तुम्ही करत नाही का. म्हटलं हेच तुला कळत नाही, हेच तुला कळत नाही. अरे तोच अधिष्ठान माझ्या आतमध्ये आहे आणि त्याचीच आम्ही पूजा करतो. त्याच पिंडीवर आपल्याला काय करायचं महाराज, त्याच पिंडीवर आपल्याला अभिषेक घालायचं. आणि तो सकाळी 4 वाजताना 5 वाजताना उठून अभिषेक आपला रोजचा असतो. म्हणून पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी. मग पंढरीची वारी कुठे आहे, आपल्या घरी आहे ना हो. तुकाराम महाराजांनी 16 वाऱ्या केल्या आणि 17व्या वारीला घरातच त्यांना प्रगट झाला. 17वीचे स्तन्यदेशी अनु हाताचा हल्लोर घासी आणि समाधी बोजे निजविषयी बुजावणी, असं त्यांना अनुभव आलं. आणि तसंच अनुभव आपल्याला यायला पाहिजे. आणि परमार्थ अनुभवाचा आहे बरं का. सांगण्याचा परमार्थ ज्याचा त्याचा आहे. आपण किती लोकांना सांगितलं, म्हणजे ज्याने अनुग्रह घेतला आहे, अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, आपणच ब्रह्म आहोत, स्पष्ट सांगितलं आहे. अनुग्रह म्हणजे काय, आपलंच ज्ञान आहे, आपलंच ध्यान, आपणच ब्रह्म आहोत. अनुग्रह तो ऐसा करी भ्रमाचा निराश, अज्ञानाचा नाश. तात्काळ तुमचा अज्ञानाचा नाश होतो. एवढं सोपं आणि वर्माचं सांगितलं आहे. अजून कोणी बोलणार आहेत का. ज्ञानेश्वर माझी आपल्या सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा,
त्यांच्याकडे समर्पित करूया. कुंडलिकावर दे. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरे